नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 5th स्टँडर्डमधील EVS पार्ट 1 यामधील 7th नंबरचा जो लेसन आहे, लेट अस सॉल्व्ह अवर ओन प्रॉब्लेम्स या लेसनचे क्वेश्चन आन्सर आज आपण अभ्यासणार आहोत. तर चला विद्यार्थी मित्रांनो, बघूया क्वेश्चन आन्सर. तर फर्स्ट क्वेश्चन या ठिकाणी दिलेला आहे, फिल इन द ब्लँक्स. तर बघा, फर्स्ट क्वेश्चन या ठिकाणी दिलेला आहे. तर फर्स्ट क्वेश्चन आहे, टर्निंग अ ब्लाइंड आईज टुवर्ड्स प्रॉब्लेम्स मेक देम डॅश डॅश. तर या ठिकाणी फिल इन द ब्लँक्स आहे वोर्स. तर या ठिकाणी या शब्दाचं जे मराठी मीनिंग आहे ते आहे वाईट आणि इन ब्रॅकेट्समध्ये मोर कॉम्प्लेक्स दिले. त्यानंतर सेकंड क्वेश्चन दिलेला आहे, इट इज इम्पॉर्टंट टू बी एबल आयडेंटिफाय डॅश डॅश इन आवर सिविक लाईफ. तर या ठिकाणी जी फिल इन द ब्लँक्स आहे ती तुम्हाला राईट करायची आहे प्रॉब्लेम्स. देन नेक्स्ट क्वेश्चन, एव्हरीवन हॅज अ रिस्पॉन्सिबिलिटी टू सॉल्व द प्रॉब्लेम्स ऑफ डॅश डॅश लाईफ. तर या ठिकाणी फिल इन द ब्लँक्स तुम्हाला राईट करायची आहे सिविक म्हणजे नागरी. त्यानंतर फोर्थ नंबरचा क्वेश्चन बघा, प्रॉब्लेम्स कॅन बी सॉल्व्ड विथ डॅश डॅश फ्रॉम एव्हरीवन. तर या ठिकाणी तुम्हाला जी फिल इन द ब्लँक्स भरायची आहे ती आहे कोऑपरेशन. देन फिफ्थ नंबरचा क्वेश्चन आहे, एव्हरीवन बेनिफिट्स व्हेन देअर इज डॅश डॅश इन द फॅमिली, स्कूल अँड सोसायटी. तर या ठिकाणी जी फिल इन द ब्लँक्स आहे ती आहे पीस म्हणजे शांतता. त्यानंतर 6 नंबरचं क्वेश्चन बघा, द पीपल इन तर बघा पुढचा प्रश्न आहे 6 नंबरचा, द पीपल इन खुंडवाडी क्लीन देअर व्हिलेज बाय डॅश डॅश. तर या ठिकाणी जी फिल इन द ब्लँक्स आहे ती आहे श्रमदान. त्यानंतर सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे, सिलेक्ट द ॲप्रोप्राइट अल्टरनेटिव्ह फ्रॉम दोज गिव्हन इन द ब्रॅकेट्स अँड कम्प्लीट द फॉलोइंग स्टेटमेंट. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी फर्स्ट स्टेटमेंट या ठिकाणी दिलेला आहे. तर बघा, डॅश डॅश शोड द पीपल हाऊ टू क्लीन द व्हिलेज थ्रू इज ॲक्शन. तर या ठिकाणी जी फिल इन द ब्लँक्स आहे ती आहे संत गाडगे बाबा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे सेकंड नंबरचा. तर बघा, महात्मा गांधी डिस्प्यूट फ्री व्हिलेज मिशन इज बीइंग इम्प्लिमेंटेड इन आवर स्टेट सिन्स डॅश डॅश. तर या ठिकाणी तुम्हाला इन ब्रॅकेट्समध्ये 3 ऑप्शन दिलेले आहेत, त्यापैकी 2007 हे करेक्ट ऑप्शन आहे आणि ते तुम्हाला डॉटेड लाईनमध्ये राईट करायचे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, मोहल्ला कमिटीज इन द डॅश डॅश हेल्प टू सॉल्व डिस्प्यूट. तर या ठिकाणी जी फिल इन द ब्लँक्स आहे ती आहे सिटीज. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, द UN हॅज डिसाइडेड डॅश डॅश सप्टेंबर ॲज इंटरनॅशनल पीस डे. तर 12 सप्टेंबर. त्यानंतर 5th नंबरचं क्वेश्चन आहे, द हेडक्वार्टर्स ऑफ द UN इज इन डॅश डॅश. तर या ठिकाणी न्यूयॉर्क ही फिल इन द ब्लँक्स राईट करायची आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे थर्ड नंबरचा, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन इन 1 सेंटेन्स ईच. तर या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन दिलेला आहे, व्हॉट इज मेन बाय द इश्यूज इन सिविक लाईफ. तर या ठिकाणी या क्वेश्चनचं जे आन्सर आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे, द इश्यूज इन सिविक लाईफ मीन्स द प्रॉब्लेम्स फेस्ड बाय द पीपल इन द cities and villages. Then next question, how can the problems in civic life be solved? तर ह्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे, द इश्यूज इन सिविक लाईफ कॅन बी सॉल्व्ड बाय एफर्ट्स अँड कोऑपरेशन्स ऑफ द एव्हरीवन. दॅन नेक्स्ट क्वेश्चन्स, नेम द ग्रेट पर्सनॅलिटीज दॅट स्ट्रेस्ड द इम्पॉर्टन्स ऑफ क्लीन लाईन्स. तर या ठिकाणी तुम्हाला आन्सर दिलेला आहे, संत गाडगे बाबा अँड
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्ट्रेस्ड द इम्पॉर्टन्स ऑफ क्लीन लाईन्स. द नेक्स्ट क्वेश्चन आहे 4th नंबर. तर बघा, व्हॉट इज द एम ऑफ महात्मा गांधी डिस्प्यूट फ्री विलेज मिशन. तर या ठिकाणी आन्सर पण राईट करून दिलेला आहे. ॲज इट इज ते तुम्ही राईट करून घेऊ शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 5th नंबरचा. व्हॉट वॉज द मॅसेज ऑफ संत गाडगे बाबा. तर संत गाडगे बाबांनी लोकांना कोणता मेसेज दिला, असा प्रश्न आहे. तर या ठिकाणी आन्सर आहे संत गाडगे बाबा टोल्ड द पीपल दॅट वी कॅन नॉट मेक प्रोग्रेस विदाऊट क्लीन लाईन्स, एज्युकेशन अँड सेल्फ रिलायन्स. द नेक्स्ट क्वेश्चन आहे आन्सर द ब्रीफ. तर बघा, ब्रीफ क्वेश्चनमध्ये तुम्हाला या ठिकाणी आन्सर राईट करायचा आहे. तर ब्रीफ आन्सर आहे हे. तर या ठिकाणी क्वेश्चन दिलेला आहे, एक्सप्लेन द कॉन्सेप्ट ऑफ क्लिनिंग द विलेज थ्रू श्रमदान. तर या ठिकाणी या क्वेश्चनचा आन्सर पण राईट करून दिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, ॲज इट इज तुम्ही ते राईट करून घेऊ शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, हाऊ कॅन ॲन एन्व्हायरमेंट सुटेबल फॉर पीस बी क्रिएटेड. तर या ठिकाणी या क्वेश्चनचा आन्सरसुद्धा दिलेला आहे. ॲन एन्व्हायरमेंट सुटेबल फॉर पीस कॅन बी क्रिएट बाय द मीटिंग द पीस बेसिक नीड्स अँड द प्रोव्हाइडिंग security to everyone. Then second point, by stopping exploitations, reducing inequality and providing right to participate in public life. The next question आहे. तर पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो 3rd नंबरचा. व्हॉट आर द ॲडवर्स इफेक्ट्स ऑफ कॉन्स्टंट डिस्प्यूट. तर या ठिकाणी या क्वेश्चनचा आन्सरसुद्धा दिलेला आहे. कॉन्स्टंट म्हणजे स्थिर. तर या ठिकाणी बघा, द वेलबिंग्स ऑफ द विलेज इज affected by the constant disputes. Constant disputes led to lose of the unity and obstruct the progress of the village. Then नेक्स्ट क्वेश्चन 4th नंबर. तर या ठिकाणी 4th नंबरचा क्वेश्चन दिलेला आहे, स्टेट द ॲडव्हान्टेज ऑफ पीस. तर या ठिकाणी या क्वेश्चनचा आन्सरसुद्धा राईट करून दिलेला आहे. तर ॲज इट इज तुम्ही राईट करून घेऊ शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे गिव्ह रिझनचा. तर या ठिकाणी फर्स्ट क्वेश्चन विचारलेला आहे. तर बघा, 12 सप्टेंबर इज सेलिब्रेटेड एव्हरी इयर ॲज इंटरनॅशनल पीस डे बिकॉज. तर बघा, आंतरराष्ट्रीय शांतता दिवस हा 12 सप्टेंबरला सेलिब्रेट केला जातो. तर यावर तुम्हाला रिझन राईट करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जे आन्सर आहे ते राईट करून दिलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, वी शुड नॉट टर्न अ ब्लाइंड आईज टुवर्ड्स प्रॉब्लेम्स इन द सिविक लाईफ. तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तरसुद्धा या ठिकाणी राईट करून दिलेलं आहे. ॲज इट इज राईट करून घेऊ शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, हिवरे बाजार टुडे हॅज लश ग्रीन सराउंडिंग्स बिकॉज. तर हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तरसुद्धा या ठिकाणी राईट करून दिलेलं आहे. तर बघा, द प्रॉब्लेम्स अँड ॲनिमल्स शॉर्टेज ऑफ वाटर इन हिवरे बाजार वॉज सॉल्व्ड विथ द हेल्प अँड पार्टिसिपेशन्स ऑफ पीपल. The problems of animal feed too was solved by the villagers. Then next question, open-ended question. तर या ठिकाणी open-ended question दिलेला आहे आणि तो सॉल्वसुद्धा करून दिलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तो तुम्ही जशाचा तसा राईट करून घ्यायचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. तर ओपन-एंडेड 2nd नंबरचा क्वेश्चन आहे, द क्लास मॉनिटर ट्रायज टू मेंटेन सायलेन्स इन द क्लासरूम. तर हा जो प्रश्न दिलेला आहे या प्रश्नाचं जे आन्सर आहे ते या ठिकाणी राईट करून दिलेलं आहे. तर ते ॲज इट इज तुम्ही राईट करून घेऊ शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, अ डिस्प्यूट हॅज अरायझन बिटवीन 2 टीम्स ऑन द प्लेग्राउंड्स. तर या प्रश्नाचं उत्तरसुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 5th स्टँडर्डमधील EVS पार्ट 1 यामधील
आज आपण 7th नंबरच्या लेसनचे जे क्वेश्चन आन्सर आहे ते आज आपण कव्हर केलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.